तर आज मी करणार आहे मस्त असा झटपट असा राजमा राईस। तर त्याच्यासाठी मी 3 मोठे कांदे असे कापून घेतले, तसंच 2 टोमॅटो, तसंच अर्धी वाटी म्हणजे घरी अद्रक लसूणची पेस्ट वाटून अद्रक लसूणची पेस्ट केली। तर आता आपण मसाले घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे मिरची पावडर घेतली, तसंच 1 चमचा धने पावडर, तसंच अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा पुलाव मसाला घेतला। जर तो नसेल तर बिर्याणी मसाला घेतला तरी काही हरकत नाही। तसंच चिमूटभर हळद। तर हे झाले आपले मसाले। आता आपण राजमा धुवून घ्यायचा आहे। तर इथं मी राजमा घेतलाय, तर आता छान असा आपण धुवून घ्यायचा आहे। तर हा फ्रेश राजमा आहे। तर आता छान असा राजमा धुवून घेते। तर बघू शकता राजमा आपण छान असा धुवून घेतलेला आहे। तर आता आपण हा साईडला ठेवून देऊया। तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी दही घेऊया। तर 1 वाटी इथं मी दही घेतलेला आहे। तसंच 1 किलो मी इथं कोलम तांदूळ घेतलेला आहे। तर 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। तर आता आपण हे तांदूळ मस्तपैकी स्वच्छ असं धुवून घ्यायचे। तर तांदूळ धुवून झाल्यानंतर आता इथे एका साईडला कुकर छानपैकी असा गरम केलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर 3 पळी तेल टाकून घेते आणि 2 चमचे साजूक तूप टाकून घेते। तर बघू शकता तेल आणि तूप छानपैकी कडकडीत गरम झाल्यानंतर 3 तमालपत्र टाकलेले आहेत। तसंच 4 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंग, 2 चक्री फूल आणि 1 चमचा जिरे, तसंच 2 मिरच्या अशा कट करून घेतल्या त्या टाकून घेतल्यात। तर आता छानपैकी ह्याला तडके फुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर मी जी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे। त्याच्यामधला कडूपणा निघून जाईल असं आपल्याला ही आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे। तर छानपैकी आलं लसणाची पेस्ट आपली परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आणि कांदा छानपैकी असा परतून घेते। तर बघू शकता कांदा परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचे। तर मी इथे माझ्या प्रमाणानुसार मीठ टाकून घेते आणि छान एकदा परत मिक्स करून घेते। तसंच आता इथं 2 टोमॅटो कापून घेतले होते, ते टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। कोथिंबीर पण मी आत्ताच सगळी टाकून घेते।
तसंच आता हे छानपैकी परतल्यानंतर आपण जो राजमा धुवून घेतला होता तो राजमा पण सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर राजमा आता 2 मिनिटासाठी आपण छानपैकी परतून घेऊया। तर आता राजमा परतल्यानंतर जे मसाले आपण घेतले होते ते मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया। तसंच दही पण आत्ताच टाकून घ्यायचं आहे। दही टाकताना गॅस बारीक करायचा आहे जेणेकरून दही फुटणार नाही। तर दही आणि मसाले ह्याच्यामध्ये आता मी टाकून घेतलेत। तर आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि छान असं मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटं आपण परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं परतून झालेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवलं होतं ते तांदूळ आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। तसंच तांदूळ टाकल्यानंतर मी इथं 1 किलो कोलम राईसला 4 ते 5 ग्लास टाकलेले आहेत। तर 4 ते 5 ग्लास पाणी टाकून घेते। तर आता पाणी टाकल्यानंतर आपण ह्याला थोडंफार ह्याचं पाणी आटून द्यायचं आहे भाताचं। तर पाणी आटण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकता 5 मिनिटानंतर पाणी छानपैकी असं आटलेलं आहे, पूर्ण आटलेलं नाही आहे, थोडं पाणी आटलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर आता बघू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर पण मस्तपैकी थंड झालाय आणि आपला राजमा राईस एकदम सिंपल आणि इझी असा राजमा राईस आपला तयार झालेला आहे। तर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका।